सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुलसी हार गोळा साथे पीतांबर, तुलसी हार गोळा साथे पीतांबर,
Ram Krishna Amen.
सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक जसे श्री शंकर आनंदी जसे श्री शंकर इंद्र चंद्र देव ब्रह्मादि मला हरिभक्त कारभारी महाराज हरिभक्त ईश्वर महाराज सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी
नसे सिनी सांगानी नसे सिनी सांगानी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदीचिना चंद्रदेव ब्रह्मादि करुणी इंद्र चंद्रदेव ब्रह्मादि विठ्ठल
सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक न कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या, वंचना करीती जन दृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनासी आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटी भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत तिष्ठान्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, मस्तक हे पाया पायावरी आवार करी संतांच्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कैलास राना इंद्रमोळी फणींद्र माता कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ बीन शंभो मद कोण तारी.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती भस्म ओटे रुंड सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्टंक न कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना भोले बाबाच्या दरबारामध्ये आज फार मोठा पर्वकाळ धर्मनाथ बीच सर्व पानवकर ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्यानं प्रत्येक वर्षी मोठ्या प्रेमानं मोठ्या उत्साहानं धर्मनाथ बीजेचा सोहळा सर्व आपण भोलेबाबांच्या कृपेनं सेवा विठ्ठल या पर्व काळाला ज्ञानदान घडावं अन्नदान घडावं देणे को अन्नदान लेने को हरिनाम करने को लिनता डुबने को अभिमान सत्संग घडावा निमित्त आहे सत्संग बिनो सतसंग विवेक राम कृपा भिन महाराज तर म्हणले 7-8 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी सोडू नये काय कीर्तनाला महत्व दिलंय महाराजांनी कीर्तन म्हणजे त्यांचा प्राण आहे महाराज कारण कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वात भक्ती पंथ बहु सोपा पुण्य ना गवे पापा कारण आपण गृहस्थी मंडळी आहोत दिवसभर सगळे कर्मयोग करून आलेले आहेत सगळे कर्मयुगी आहेत कर्मी शिव भजावा भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं म्हणजे आपल्याला सांगितलं ईश्वर अर्पण बुद्धीना केलेलं कर्म भगवंताची सेवा होती विठ्ठल कर्म धर्म त्यांचा झाला नाराय नाही का म्हणून कार्यक्रमाला सर्वच पानव ग्रामस्थ मृदंगाचार्य हरिभक्त परायण सागर महाराज हरिभक्त परायण नवनाथ महाराज सर्वच पानवकर मंडळी भजनी मंडळ गायनाचार्य कारभारी महाराज ईश्वर महाराज विनेकरी बाबा तुलसीवाल्या माता हरिभक्त परायण बंटी महाराज सर्वच गुरुवर्य परमपूज्य अण्णांची तळमळ ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनम्रित पूर्वी वस्तीवर होता कार्यक्रम म्हटले हा तर तिकडं थोडं जायला अडचण पार्किंगची व्यवस्था आता इथे किती व्यवस्था भोले बाबांना आपल्याला करून दिली नाही का जागे जागेचा महिमा गोकुळ वसविले राम फार मोठा अधिष्ठान झाला नाही काय फारच वैभव आहे पानावचं विठ्ठल हा गुलाबगिरी महाराजांचं दूरदृष्टी आता तिथं सोरेगावला भगवान शंकराचं मंदिर 15 दिवसाला सत्संग 15 दिवसाला त्या किती काळापूर्वी दूरदृष्टी असं म्हणत नाही तरी तसं इथं तपभूमी झाली
बाबाजींची कुटी आहे इथं आणि सर्व मंडळी सकाळी सेवा घडती, दर्शन घडतं. तात्पर्य नाथांचं कार्य फार मोठं आहे. नाथांचं कार्य फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. नवनाथ ग्रंथ आपण प्रत्येक घरामध्ये श्रावण महिन्यात ऐकतोय, वाचतोय. तसं नाथांचं कार्य भारतभर आहे. पण आपल्या महाराष्ट्राचं भाग्य असं आहे का सगळ्या समात्या महाराष्ट्रात आहे. विठ्ठल 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 आणि सामान्य नाही, नवनारायणाचा अवतार आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती बरोबर. आणि हे मंडळी वैकुंठातले आलेच त्याच्याकरता. का म्हणे मज धाडिले मार्ग हा सोपा सुखरूप. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास. कोणत्या कारणाकरता? ह्या कारणाकरता. सर्वसामान्य जीवाला सोपा परमार्थ सांगण्याकरता संत येतात. संत कधी अवघड सांगत नाही बरं का. अवघड विद्वान लोक सांगतात, सोपं अवघड करून सांगतात. सर्वसामान्याचं डोकं दुखायला लागतं, पण संत सोपं करून सांगतात. विठ्ठल विठ्ठल. नाथांनी ही ज्ञानगंगा, तशी ही ज्ञानगंगा आपली गोदावरी बी क्रम करूनच आली ना, कुशावर्तापासूनच आली ना. पाण्याची गंगा तिथून आली, ज्ञानगंगा सुद्धा तिथूनच आली महाराज. ज्ञान गोदावरीच्या ज्ञान केले पांचाळ शोरी. ज्ञान देवाच्या ज्ञान गोदावरीच्या तिरी म्हणले. ही आली क्षीर सिंधूच्या परिसरी, शक्तीच्या कर्णकोहरी, नेनो काही त्रिपुरारी. सांगितले जे हे भोले बाबा कोण आलेली ज्ञानगंगा आहे. दोन्ही गंगा महत्वाच्या, पाण्याची गंगा सुद्धा महत्वाची आहे. कारण नामदेव महाराज म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा वाचे पडता ब्रह्मगिरी तया नाही सकळ दोष जाती भंगा. ह्या गंगेचं स्नान केलं तरी, नुसतं वाचना नामस्मरण केलं तरी, आणि ज्ञानगंगेमध्ये जर स्नान केलं तर, ज्ञानगंगेमध्ये स्नान झालेले ज्ञान गोदावरीच्या तिरी, स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञान देवाच्या अंतरी दत्तात्रय. आणि ज्ञानगंगेमध्ये स्नान जर नाही झालं तर वरचे पाप जातील, पण आतलं नाही जाणार महाराज. आतलं जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत बीज होत नाही. विठ्ठल बीज बीज म्हणजे काय? आज त्यांचा सोहळा आहे तुकाराम बीज, साधूचा सोहळा आहे धर्मनाथ बीज. त्यांच्या जीवनात हे ज्ञानगंगा आले ना, त्रिविक्रम राजा, रेवती राणी आणि हे नाथपंथी
तीर्थयात्रा करून काशीवरून त्रिवेणी संगम प्रयागराजला आणि मग तो घडलेला नवनाथातला प्रसंग आणि ती विधी चालू आहे. स्मशानभूमीच्या जवळ असं भगवान शंकराचं मंदिर आहे. महात्मे तिथं बसलेले आणि घरचे रडतीने यात काय नवल. राजा कसा असाल? धर्मज्ञ राजा होता, ऋषी तुल्य राजा होता. सगळी प्रजा रडत होती. साधूला अंतकरण कसं असतं, दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही, त्याचंच नाव साधू. विठ्ठल विठ्ठल. दुःखवे अनेकाच्या दुःखे म्हणले. सगळी प्रजा रडत होती. मग गोरक्षनाथ म्हणले असा इतका जर धर्मज्ञ राजा असला तर उठवलं पाहिजे ना आपण. त्याला उठू म्हणले आपण, काय अडचणी उठवायला. गुरु महाराज शांत आहे, तुम्ही नाही उठवलं तर मी उठीन म्हणले. नाही उठला तर अग्नी कष्ट घेईन म्हणले. मग मच्छिंद्रनाथ म्हणले बाळा अरे तू काय म्हणले अंतर्ज्ञानावर पाय म्हणले. राजा कुठं गेला तर राजा रामरूप झाला होता. विठ्ठल विठ्ठल राजाला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली होती. येणेची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर झाले चिरापडे. आता कैशी येणे जाणी सहज कुंडले बोलणे राम कृष्ण विठ्ठल बोला. तुका जातो ते असं पद आहे. त्या पदाला गेल्यानंतर परत नाही मग यायचं ठरलं तर स्वइच्छाना संतांसारखं आम्ही वैकुंठवासी आलो. म्हणले बाळा अरे तो आता प्रतिज्ञा केली अंतरंगात पाय म्हणले. अंतर्ज्ञानानं पाहिलं तर राजा भगवंत स्वरूपता प्राप्त झाली होती, सायुज्य मुक्ती प्राप्त झाली होती. आणि मग आता काय करायचं. आणि मग हे लगेच लाकडं गोळा करायला लागले. अग्निकाष्ट घेईन ना. महात्म्याला माहिती होता हा फक्कड महात्मा आहे. यांना एका वड्या करता डोळा काढून दिला होता म्हणले. विठ्ठल विठ्ठल काही नाही म्हणले. आता आपण काय करू, मी आता माझं शरीर ठेवतो, या शरीरातून राजाच्या शरीरात प्रवेश करू आणि राजा उठल. काही दिवस धर्माचं कार्य करू, तू माझं हे शरीर सांभाळून ठेव. आणि मग याला म्हणतात पर काय प्रवेश. विठ्ठल किती शिकण्यासारखं. याचा अर्थ पंचमहाभूताचं शरीर वेगळं, आतली वस्तू वेगळी आहे. किती मोठा विवेक आहे नाथांकडून घ्यायला आपल्याला. आपण याला सगळं समजतोय. किती ज्ञान आहे. नवनाथ ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा सागर आहे, गुरुवी भक्ती आहे. आणि मग त्यांनी ते शरीर ठेवलं. राजा उठला. काही दिवस धर्माचं कार्य केलं. नवी 12 वर्ष. आणि त्यांच्यापासून जे अपत्य झालं तो धर्मनाथ. विठ्ठल आणि मग धर्मनाथ मोठा झाला. तीर्थयात्रा करून आले. परत 12 वर्षाचा झाल्यानंतर धर्मराथ आणला. हे ज्ञान, ही ज्ञानगंगा, तो अनुग्रह गोरक्षनाथांनी दिला. तो आजचा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज. विठ्ठल अनुग्रह, अनुग्रह म्हणजे काय, बीज म्हणजे काय, नवा जन्म आहे महाराज. भागवत वाचणारी मंडळी आहोत आपण. शिष्याच्या मुखातून आपला जन्म झालेला आहे. मोठके गुरुमुखे ओजत दिसे हृदयी स्वयंभची असे. गुरुशी दीक्षा ग्रहण तो शिष्याची नवा जन्म जा. म्हणून म्हणतात द्विज. ब्राह्मणाला द्विज म्हणतात ना. का म्हणतात? गायत्रीचा उपदेश झालेला असतो. त्याच्याकरता तर एवढं भांडण होतं ना माऊलीच विठ्ठल पंतांचं. दुसरा जन्म पक्षाला द्विज म्हणतात. का म्हणतात पक्षाला द्विज? दोनदा जन्म आहे. एकदा अंड्याच्या रूपानं आणि एकदा पिलाच्या रूपानं, म्हणून पक्षाला द्विज म्हणतात. तसं आपण सुद्धा द्विज आहोत. दुसरा जन्म चांगदेव महाराजांचा दुसरा जन्म नंतरच झाला ना. ताईचा गुरुपुत्र झाला ताईचा. सामान्याचं प्रमाण नाहीये, आपल्या जवळचं प्रमाण आहे. चांगदेव महाराज म्हणजे सामान्य नाहीये. ज्यावेळेस शरण गेले आणि त्यांना हाच प्रसाद ज्यावेळेस भेटला, एकच परंपरा आहे.
ही ज्ञानगंगेचा प्रसाद ज्यावेळेस भेटला ते म्हणतात चांगदेव म्हणे आज खरा माझा अध्यात्मातला जन्म आहे. म्हणजे संतांचा दोनदा जन्म होतो आणि दोनदा सोहळा होतो. आपला एकदाच होतो, पण ज्याच्याकडे ही ज्ञानगंगा आली त्याचा दोनदा होतो. विठ्ठल देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया. आपला का सोहळा होत नाही? आपण का रडतो? का शिमगा करतो? आपण ज्ञानगंगेपासून कोरडे आहोत. आपण संतांचा सोहळा होतो, जन्माचा सोहळा होतो आणि गेल्यानंतर सोहळा होता. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा. तात्पर्य ज्ञानगंगा त्यांची बीज झाली. विठ्ठल आई वडिलांकडून जो जन्म झाला हा शरीराचा जन्म झाला, पण दुसरा जो जन्म झाला साधूच्या मुखातून दिला. बोध दिला मज संगाती मार्ग दाविला. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरुनी गेली तेव्हा. बोध पुत्र ज्यावेळेस निर्माण होतो ना तो दुसरा जन्म आहे महाराज. म्हणून द्विज म्हणतात. द्विज साधूचा सोहळा होतो, गेल्यानंतर नाही. गेल्यानंतर नाही, अगोदर सोहळा होतो. मरण माझे मरून गेले मज केले अमरे अभंग कधीचे. तुका म्हणे मुक्ती परनेली आता दिवस मरण पाहिले म्या डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य. अगोदर पाहिला, मृत्यूचा सोहळा असताना पाहिला. गेल्यानंतर नाही. शरीर पडणं हा मृत्यू नाही त्यांच्यावाला. जे साधूचं सोहळा कसा असतो, शेवट कसा असतो? शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी. हा म्हणजे पा साधूचं जाणं कसं आहे. आपण गेल्यानंतर पहिला विधी असतो रडणं. एक वेळेला भजन नसलं तरी चालेल, पण रडलं पाहिजे. तो जर विधी नाही झाला तर म्हणजे मजाच येत नाही आमच्या विधीला. साधूनं दे ठेवलं का भजन सुरू होतं. विठ्ठल रडून काय होत आपल्याला चांगलं माहिती. आपण तिकडे गेलो होतो त्या कोल्हापूर त्याची. अहो तिथे आम्ही गेलो जावं त्या बायाने कार्यक्रम सुरू केला. देवानं असं नव्हतं करायला पाहिजे म्हणून. आता देव काय करतोय? देवानं उलट चांगलं केलं ना. अज्ञानी जीव रडतोय. साधू म्हणले आमच्यासाठी सुद्धा रडतात. झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव. कोण कोण रडतय? रडती रात्रं दिवस काम क्रोध माया. ज्ञानाग्नी लागला हे का रडतात? हे का रडतात? आमचं गिरेक गेलं म्हणतात. आमचं गिरेक गेलं ना. आपण त्याचे गिरेक यमाचा पाहुणा. संत ज्या वेळेस समाधी घेतात, ते ठेवतात, ही सगळी मंडळी हे ती रडतात, मोठमोठ्यानं रडतात.
रडती काम क्रोध माया रडती यमधर्म आमचं गिरे गेलं ना म्हणले ना ठरविला घट फुडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली म्हणजे ही ज्ञानगंगा विठ्ठला विठ्ठल तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप स्थूल ध्यानाचं जाणं पा आणि साधूचं जाणं पा घरातली व्यक्ती गेल्यानंतर दिवा ठेवते ना तिथं ठेवते ना इकडं उजळीला दीप गुरु कृपे हे साधूचं जाणं देहात असताना देहाचं तादात्म्य सुटणं वास्तव स्वरूपाचं ज्ञान होणं त्याला म्हणतात बीज विठ्ठल प्रसाद आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मध्ये एक नाव सुटलंय ना त्याच्यामध्ये खरा उपदेश कोणाला केलेला आहे भगवंताना शक्तीच्या कर्ण कोरी म्हणलं ना अभंगात शक्तीचं नाव का नाही विठ्ठल ज्यांनी ज्यांनी नवनाथ ग्रंथाचा यथार्थ अभ्यास केला पुढं सगळी परंपरा तशी दत्तात्रेयांनी ही केली विस्तार खरा भगवान दत्तात्रेयांनी केला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा लगेच मच्छिंद्रतयाचा उपदेश तर पार्वती मातेला केला आदिनाथ उमा बीज प्रगटली आदिनाथ उमा बीज प्रगटली बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले तिची प्रेम मुद्रा गोरक्षा विधली पूर्ण कृपा केली वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लादला शांती सुख मच्छिंद्रा लादले सहज स्थिती हा शब्द आला इथं सहज स्थिती का असं म्हटलं सर आता पार्वती मातेला उपदेश केलाय परंतु पार्वती मातेला लागली समाधी हे ज्ञान तर व्यर्थ गेलं नाही पाहिजे ना एवढं ज्ञानगंगा आणली भगवान परमात्म्यानं आपल्या करता मुक्त होण्याकरता हे ज्ञान जर तसंच राहिलं तर मग भगवान विष्णू
माशाच्या पोटात आले आणि ते ज्ञान ग्रहण केलं. विठ्ठल विठ्ठल. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बौद्ध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार. तेच प्रसाद परंपरा माऊलीपर्यंत आली. तर माऊलीच्या दोन्ही परंपरा दिव्य. इकडं परंपरा जर पाहिली तर हरिहर पंत त्यांना गोरक्षनाथाचा अनुग्रह आहे. त्र्यंबक पंत जी तिची मूळ आपली जी परंपरा आहे दोन्ही दिव्य परंपरा आहे. तिकडं अगोदरच नाथांचा त्र्यंबक पंत गोविंद पंत मीराबाई यांना गैनीनाथाचा अनुग्रह आहे. नंतर विठ्ठल पंतच काय मग वैराग्याचा महामिरोही कळसच झाला तिथे मग ठीक. आणि मग तेच विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्यांच्यापासून झालेले हे अवतारी महापुरुष. सदाशिवाचा भगवंताला अवतार घ्यायचा म्हणजे अगोदरच तयारी करावी लागती. पवित्रते कुळ पवन तो दे जेथे हरीचे दास जन्म घेते. अगोदरच किती तयारी गोरक्षनाथांपासून तयारी झाली. विठ्ठल पंत रुक्मिणी माता विवाह झालेला आहे पण पुत्रप्राप्ती नाही. प्रतिबंध होते त्यांच्या जीवनामध्ये संततीला प्रतिबंध होते. आपल्याला असं वाटतंय असं कसं काय झालं असं बा संन्यास घेतला पुन्हा ग्रस्त पण संततीच होत नाही. प्रतिबंध होते जबरदस्त प्रतिबंध होते. मग परत त्यांना तिकडे जावं लागलं. संन्यास दीक्षा घ्यावं लागली. दुसरा जन्म झाला. विठ्ठल संन्यास दीक्षा घेतली दुसरा जन्म झाला. आणि मग हे सदाशिवाचा अवतार महाविष्णूचा अवतार ब्रह्मा सोपान तो आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी. आणि मग विठ्ठल पंत इकडे जास्त त्रास म्हणून त्र्यंबकची आपण एकदा प्रदक्षिणा करू म्हणले. प्रदक्षिणाला गेले आणि मग वारा सुटलेला आहे. कडकडात वीज कडकतात. वारा सुटलं पाऊस सुटलं आणि वाघाची डरकळी आली म्हणून निवृत्तीनाथ महाराज निसटले. बाकीचे एका झाडाखाली थांबले. निवृत्तीनाथ पुढं आणि वाघ माग. विठ्ठल ऐसी कर्म साम्य दशा विरेसा मग श्री गुरु अपेसा. पुण्य फळले बहुत दिवसा फळले बहुत दिवसा फळले बहुत दिवसा फळले बहुत दिवसा. उदयाचा ठसा उदयाचा ठसा उदयाचा ठसा उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावन. आणि मग गेले तर गंगाधरला गोयामध्ये नाथ बसलेलेच होते. आणि मग गेले तसे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे
चरणावर. अरे बाळा म्हणले वाघ कशाचं वाघ आणि कशाचं काय ईश्वरी नियोजन नाही का. आणि मग काय आता अवतारी महापुरुषांना काय कानावचनाची भीती म्हणले. कापराला पेटायला टाइम लागत हो बाबा. कापराला, गौरीला, शेणाला, त्याला काय कानावचनाची भीती. लगेच हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी हाच नाथ संप्रदायाचा प्रसाद प्राप्त झाला. तिथे काय त्यांना गरज नसते, आपल्याकरता असतं. येतं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती येरती अनुष्ठिती. जर निवृत्ती दादा गेले नसते तर आपल्यासारखे म्हणले असते काय गरज आहे गुरुची. विठ्ठल विठ्ठल. तेच ज्ञान थोड्या दिवसात सिद्ध अवस्था आता सिद्धच येते आले. आणि मग आपल्या सगळ्या भावंडाला हा ज्ञानाचा उपदेश केला. कृष्णांजन एक वेळा डोळा घातले ढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोच. कृष्णांजन म्हणा, ज्ञानांजन म्हणा, पावली सांगतात ना ज्ञानदेव तो कैवल ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी अथी आणावे संता या भजावे. जे ज्ञानाचा कुरठा सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित मग तो बोध मग तो प्रसाद. विठ्ठल विठ्ठल. संत अनुभवनं बोलतात जीवन कृतार्थ झालेले आहे. कृष्णांजनाना जीवन मुक्त अवस्था प्राप्त झाली. आजी संसार सुफल झाला गेला. देखिले पाय विठोबाचे देखिले पाय. विठोबाचे देखिले पाय. कृष्णांजन एक आजी संसार संसारात सुफलता झाली. गुरुकृपा निर्मळ भाग्य ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उतरलो. संसार सुफल व्हावा असं जर वाटत असेल तर मौली म्हणले सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. प्रथम चरणामध्ये वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी
सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी ये शब्द माऊली म्हणतात सद्गुरु वाचवणी संसारी तारक तारणारा या विश्वामध्ये दुसरं कोणी नाही नशेची निष्ठंक नको देव तारू शकत नाही तर बाकीचे कुठं राहिले देव कसा तारत नाही त्या स्वरूपात नाही तारत देवाला तारायचं ठरलं तर मग वेगळ्या स्वरूपात तारतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाचे देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव आपणाची देव संता वीन प्राप्तीने ऐसे वेद भगवान परमात्मा का देत नाही का देत नाही भगवान परमात्मा भगवान परमात्म्यानं दिलं फक्त दोघांनाच भगवान परमात्म्यानं ज्ञान दिलं फक्त दोघांनाच अर्जुनाला आणि उद्धवाला आणि माऊलीनं सगळ्या जगाला दिला हा संतांमध्ये आणि भगवंतामध्ये फरक आहे विठ्ठला भगवंत का देत नाही आपली तेवढी शक्ती नाही ना आता इथं कुठंतरी टावर लाईन असेल ना जवळपास टावर लाईनवर आकडा चालतो का डायरेक्ट चाळण जोर संघच होईल ना भगवान परमात्माच येतो पण जरा व्होल्टेज कमी करून येतो विठ्ठला लाईट तीच आहे ना सिस्टीम आली की दुसरी कोणती आहे का टावरची लाईट आहे ना तर ती आली तिकडं आली अगोदर स्टेशन मध्ये आली मग पॉवर कमी करून पुन्हा ट्रान्सफर आले पुन्हा ये सर्व्हिस आली आणि मग आपल्यापर्यंत आली ना तसं ते तत्व वेगळं नाहीये देवते संत निमित्त त्या देव सारावे परते म्हणले संत पुजावे हे संत आणि तत्व एक आहे पण उपाधी घेऊन आलेली कृपेची उपाधी घेऊन आले विठ्ठल करुणीची उपाधी घेऊन आले म्हणून संत म्हणायचं तात्पर्य सद्गुरु वाचवणी संसारी तारक नशेचे निष्ठंक माऊलीनं सांगितलं कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी पांधी करी जळाची परी तळवटू घे पुरुषार्थ सिद्धी घेऊन या आपल्या हाती जगा निघाला भक्तीपंथी संत देव घ्या कोणी आयताला घर बसवणे म्हणजे हे कार्य फक्त संत करू शकतात भगवान परमात्मा ह्या राड्यात पडत नाही यायचं ठरलं तर त्याला सुद्धा साधूच्याच गादीवर बसावं लागतं सद्गुरु वाचवणी संसारी तारक नशेची निष्ठंका नको दुसरं म्हणून समर्थ रामदास स्वामी लईच जबरदस्त बोलतात जया वाटे मोक्ष व्हावा ऐका त्यांचं बोलणं लई निर्भिडे
सगळ्या संतांना त्रास दिला, पण समर्थांना कोणी त्रास दिलाय का? अजिबात नाही. आजही त्यांच्यावाले सज्जनगडला कुबडीन फावडी तयार आहे. विठाला कधी कधी नंगाट सुद्धा व्हावं लागतं. हा, अजिबात नाही. तिथं भीड भाड नाही. ते म्हणले जयाशी वाटे मोक्ष व्हावा. ज्याला वाटतं ना मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु करावा. सद्गुरु वाचोनी मोक्ष कल्पांती घडेना. विठ्ठल तोपर्यंत नाही भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन संताशिवाय होणार नाही. म्हणून माऊली सांगतात सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशीची. चकार आला का बाकीच्या सगळ्या याची व्यवृत्ती होत असते. तिथं काहीच चालत नाही दुसरं. संत सद्गुरु शिवाय आपलं उद्धार करणारं दुसरं कोणीच नाही. म्हणजे लई मोठमोठीचे नाव घेतले दुसऱ्या चरणामध्ये. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. संशयाची श्रेणीचे जितीना. संशयाची श्रेणीचे जितीना. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. संशयाच्या श्रेणीचे देवना. संशयाची श्रेणीचे जितीना. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्र राजा पहिलं नाव घेतलं. भीतीने वाटत संतांना. ज्याची भीती गेली आली ते संत असतात. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी अनेक वचन आले. हे फक्त उदाहरणादाखल नाव घेतले. स्वर्गातले देव वेगळे आणि हा बाबा वेगळा. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर. तो चक्रवाला वेगळा आणि बाकीचे देव वेगळे. यांनी काय काय उद्योग केले हे आपल्याला इतिहासामध्ये चांगलं माहिती आहे. इंद्राना अहिल्याचं प्रकरण सामान्य प्रकरण आहे का? यांचाच संशय गेला नाही. मावळे म्हणले आपला काय घालवते. जो सुटला तो दुसऱ्याला सोडीन ना. आप डुबे तो डुबे यजमान को लेकर डुबे. आधा हकीम जान खतरे में. विठाला इंद्र चंद्र तो काळा का झाला म्हणले नाही. इंद्र झाला काळा. इंद्रा पडली भग. चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. यांचे उद्योग संतांनी कोणाला सोडेल नाही. यांचा संशय गेला नाही. त्या बाबांना काय चोरून आणलं. याला जर हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कळाला असता तर काही चोरून आणले असते का आपण. आता त्याला असं वाटलं की लय हाकार झाला असं आणि यानं सगळं पुन्हा निर्माण केलं. याला काय नाही का सगळ्या जगाचा निर्माता आहे नाही. मग नंतर पायाला आला मग शरण आला. विठ्ठल इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. संशयाची श्रेणी. काय संशय. पहिला संशय मी देह. सगळ्यात मोठा संशय. कल्पना अविद्या तेने झाला जीव. मायोपादी शिव बोले. स्वस्वरूपाचं अज्ञानी जीवाच्या ठिकाणी ते अज्ञान घालवण्याचं कार्य फक्त संत करतात. कारण त्यांचं अज्ञान गेलेलं असतं. ते मुक्त झालेले असतात. त्यांचा संशय गेलेला असतो. निसंदेह मी ब्रह्मरूपे. मी आत्मरूपे. मी भगवंत स्वरूपे. नाही का संत. मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता आहे ठाऊक. अमर आहा खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. हा संशय संत घालवतात. बऱ्याच प्रकारचे संशय. आता कार्यक्रम झाला आणि निघालो आपण. गावाच्या अलीकडे वड आहे आणि अंधारे आणि असं चांगलं काहीतरी भलं मोठं दिसलं जनावर.
मग काही सापही म्हणता येईना आणि काहीच म्हणता येईना. अंगाला काटा आला, थरथर कापायला लागला, नाही का? सापही म्हणता येईना. आणि मग तिथून पाठीमागून गाडी आली, बॅटरीने दाखवली. अरे म्हणले ही दुरी म्हणले. गेला का नाही संशय? किती भांडवल लागलं संशय जायला. प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि तो ज्ञान सूर्य जर आपल्या हृदयात प्रगट झाला तर हा सूर्य तरी भौतिक सूर्य म्हणले, तो ज्ञान सूर्य ज्यावेळेस प्रगट होतो ना, मग समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा भक्ता माझी रावानी ज्ञानी या तोची. विठ्ठल विठ्ठल. असे मेंढ्या चरत होत्या आणि छोटंसं वाघाचं बछडं लहानपणापासून त्याच्यावर चुकलं, ते ब्या करायचं आणि त्यांच्यामध्येच राहायचं. एक दिवस चरत असताना मोठा वाघ आला आणि पाहिला. अरे म्हणले आपलं बछडं यांच्यामध्ये कसं काय? आणि त्याला बोलवलं. ते घाबरायला लागला. अरे तू इकडे म्हणले, तू काय मेंढ्याने तू वाघे म्हणले. जवळ बोलवलं, नाही का? त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान सांगितलं, पण ते काय ऐकावा, अनुभवाशिवाय नाही. मग त्याला धरलं आणि स्वच्छ पाण्यात दाखवलं. अरे पाय म्हणले कोणी, आणि आता फोडवर डरकळी म्हणले. जेव्हा डरकळी फोडले तर सगळे मेंढ्या दाना देईन ना. मग सूर्य नवी, हा जो सिंह आहे, वाघ आहे, नवीन निर्माण केला का स्वरूपाची ओळख करून दिली, संशय घालवला. विठ्ठल मग तो नव्हता का? होता. संशय होता त्याच्या ठिकाणी. तसं आपण तर मग भगवंतांना सांगितलं, ममाय वंशी जीवलोकी, जीव होता रोज म्हणतो माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, पण संशय जात नाही आणि तो संशय संत घालवता. विठ्ठल दृष्टांताना तुम्हाला लगेच कळलं. जुन्या काळातला जावई सासूरवाडीला गेला. जुन्या काळात दहाव्याचे घर होते असे शेरवाशीचे जुने काळामध्ये. आता जावई सासूरवाडीला म्हणले, मग सासूचं काय विचारायचं मग, नाही का? न तर ठेवून या गहाण राखी जावयाचा काय. मग जावई आल्यावर आणि मग पुरणपोळ्याच देत लगेच. आणि मग काय अशी पंगत जेवायला बसली. जेवायला बसता असताना विठ्ठल आणि मग जेवत असताना जावई जेवायला बसला, सगळी पंगत जेवायला बसली. आणि जावयाला ताटामध्ये पूर्वी थाळे होते असे स्वच्छ, आणि मग त्याच्यामध्ये त्याला पाल दिसली जावयाला. आता ती पाल असन वर पाल, संशय निर्माण झाला. थोड्या वेळानं पाहिले तर पाल दिसना, ती गेली असन बाजूला, ताटातही दिसना आणि वरही दिसना. पालीचा संशय तर निर्माण झाला. जेवण तर झालं. आता जावई लाजला, काही बोला नाही सासूरवाडीला, पण मनामध्ये संशय राहिला. न जाणं पाल आपल्या पोटात तर नसन गेली. संशय निर्माण झाला. संशय असा निर्माण झाला का जेवण कमी झालं, शरीर असं झालं, पोट भरत झालं, असं मोठा नगारा झाला. जो तो विचारायचा काय झालं, हे जरा मला संशय आला, पाल पोटात गेली असं, नाही का? मग एक्सरे अमुक अमुक सगळं MRI सगळं करून पाहिलं. आता कशातच काही निघाना. काय म्हणले, मग तुम्ही थोडं असं भक्ताकडे जाऊन पहा, मार्ग भरपूर असतात ना, हलवायला काय टाइम लागतो. पहा जाऊन म्हणले, कोणी येत नसला तर दवाखानाचा हात टेकले, मग जावंच लागतं. सगळे पर्याय केले पण गुण काय आला शेवटी आणखी ते पोट. मग गावामध्ये असं बसायचं सकाळी जाऊन. गावामध्ये सगळ्याच प्रकारचे असतात. काहीला विचू चढवता येतो, काहीला उतरवता येतो. म्हणले रामभाऊ काय भानगड आहे? म्हणले मला आता लय वाढव झाले. म्हणले आता त्रास वाढलाय. सगळं विचारून घेतलं. काय अहो म्हणले ती पाल जणली असं आता ते पिल्लं फिरत असतील पोटामध्ये म्हणले, त्याच्यामुळे तुमचा त्रास वाढलाय म्हणले. मग तर आणखीनच जाम झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि मग कुणी मी रस्त्यानं चाललं का बोलून घ्यायचं इकडे या. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे. जास्त झालं त्याला, लईच जास्त झालं. असं घरची काळजी करायला लागले. आणि मग अन्नासारखे मागणे तिथून चालले होते. का रे बाबा म्हणले, म्हणजे असं असं आहे सगळं सांगावं लागलं. ओम नमोच्या अध्यापासून पार सगळं. परत रिपीट कॅसेट सांगितल्यानंतर तुझं लय सोपं आहे म्हणले. साधूकडे युक्ती असती, साधूकडे दाढ काही नसती, साधूकडे काही युक्ती असते. पूर्वीच्या काळात आपल्या मोटरी पाणी ओढीत नव्हते. किल्लीतून हवा काढली की मोटरी पाणी ओढायचं. किती सोपं आहे बरं. पण फार खाली जावं लागत होतं.
मुठी जर खाली असल्या तर तसा हा संशय. अरे तुझं काम लय किरकोळ आहे म्हणले, सोपं आहे, फक्त तू सकाळी ये उद्या अनिशा पोटी ये म्हणले, काही खाऊ नको पिऊ नको, सकाळीच ये म्हणले. साधूकडे युक्ती असते. तो सकाळीच आला, तोपर्यंत इकडं सगळं नियोजन करून ठेवलं होतं. एक पाल आणि तिचे 3 पिलं एका घाण्यामध्ये सगळं नियोजन करून ठेवलं होतं. आला तो सकाळीच. आल्यानंतर वैता गेलाच होता. म्हणले आता असं कर, तुला औषध देतो म्हणले, ते सगळं बाहेर येणार आहे म्हणले, पण तुला पावायचं नाही, तू एकदा डोळे चांगले बांधून घे म्हणले. चांगले पक्के डोळे बांधून घेतले, औषध दिलं. ते काय बदा 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 उलटीचंच औषध दिलं तर सगळं पडलं बाहेर. आता डोळे उघड म्हणले. आणि मी एक काठीनं ते असं हे केलं, एक पाल दाखवली, 3 पिल्लं दाखवले. तो म्हणले मला मोकळं वाटायला लागलं मला हलकं वाटायला लागलं म्हणले. आता महाराज म्हणले तू मोकळाच झाला. आता संशय राहिला त्या ठिकाणी त्याचा जसा पूर्ण पुराव्यास आहे ना, पुराव्यास त्या संशय गेला. तसं संत आपला संदेह घालतात. संशयाची श्रेणी फक्त संत घालतात. बाबा रे, हे पंचमहाभूताचं शरीर हे साधन आहे. देवी दिला साधू संत माय बापा जे का दयाचे सागर, साधू संत माय बापा जे का दयाचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर. केले कृपादान मस्तकी देवीला कर, देवी केले कृपादान मस्तकी देवीला माया मोहन रसाली सुद्धा झाले कलीवार. माया बापा तुम्ही संत माया बापा एवढा उपकार करा. यामध्ये खबारे दाखवा दिनाचा सोयरा. साधू संत मायबाप संत संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो शीतळ. संदेह घालतात, संशय घालतात आपल्याला. म्हणून महाराज म्हणले सद्गुरू वाचवणी संसारी तारक, नशेची निष्ठंका न कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदी दिला. भगवान परमात्माच स्वरूप बदलून येतो. अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगा. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. पुरवीती आरती शिष्याची, पुरवीती आरती शिष्याची, पुरवीती आरती शिष्याची, पुरवीती आरती शिष्याची.
परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती. आरती म्हणजे शिष्याची इच्छा पुरवण्याकरता संत उघड म्हणलंय. उघड का म्हणलं असं? संतांना ब्रह्म उघड दिसतं पण आपल्याला का दिसत नाही? नजर आहे ना ती कृष्णांजन एक वेळा नाही का? नजर आहे, ज्ञान दृष्टी देतात संत आपल्याला. ही दृष्टी फार महत्वाची. उघड म्हणजे सगुणात आले ते, कारण तसं ब्रह्म सर्वत्र आहे. ब्रह्म सर्वत्र सदा सम जेथ आणूनही विषम ऐसे जाणती ते बहुदुर्गम. पण ते झाकलंय. तहान लागली दुपारची वेळे, पाणी आहे. पाणीच नाही म्हणले, पाणी प्यायला पाणीच नाही म्हणले. अरे शेवळ बाजूला कर, पाणीच आहे ना. शेवळ बाजूला एकदा केलं तर पाणीच आहे ना. तसं ही माया बाजूला केली का सगळं ब्रह्मच आहे. आपण आवरण म्हणतो. मल विक्षेप आवरण हे दोष जर गेले आपल्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान होतं. मलदोष पापाची वासना. अंतकरण आपलं अशुद्ध असतं. ज्या वेळेस आपलं अंतकरण पवित्र होतं भगवंताच्या चिंतनाना. तुका म्हणे चित्त करारे ये ओनी गोपाळ. करतात आपल्यावर शक्तिपात. वायरला हात लागल्यावर कसा शक्तिपात होतो? साक्षात्कार होतो ना वायरला हात लागल्यावर. तुमच्याकडे तर लय आकडे, तुम्हाला लय अनुभव असणार. अनुभव आले अंगात या. कसा शक्तिपात झाला का? ज्याने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य आत्मस्वरूपी घातले. हे संत कार्य करता. उघड परब्रह्म काय करताय? पहिली स्टेप आहे अंतकरण शुद्धी. चित्त शुद्ध नाही तेथे बोध काय करेल? काय करणार आहे तिथे? मस्त परिशी खापराला काय करेल? खापरा पुढं त्याचे नाईलाज होतो ना. चित्त शुद्ध जोपर्यंत होत नाही निर्मळ जीवन काय करेल? साबण. पाणीच जर नालीचं असलं तरी साबण काय करेल? परमार्थाला चित्त निर्मळ लागतं, अंतकरण पवित्र लागतं. जैशी गंगा वाही तैशी ज्याची मन भगवंत जाण तया जवळी. विठ्ठल जयाची चोखटी मानसी मी होऊन अशी क्षेत्र संन्यासी जे निजेले ती उपास्य वैराग्य का. अरे त्याचं वैराग्य झोपेत कार्यकर्ता म्हणजे झोपेत. कोण? जयाची चोखटी मानसी मी त्याच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यास घेतो. एवढं अंतकरण आपल्याला पवित्र करायचं आणि त्याच्याकरता हा सत्संग आहे. विठ्ठला तरी कीर्तनाची निनट नाशिले व्यवसाय प्रायश्चित
तेथे नामच नाही पापाची आईशी केले म्हणले यमदमा हा कामच नाही राहिलं म्हणले. इतकं शुद्ध फक्त भगवंताच्या नामस्मरणाला चित्त शुद्ध होतं. दुसरी प्रक्रिया अंतःकरण स्थिर होणं. आता इथं दिवा लावला होता का विजला? काय उत्तर आहे तुमच्याकडं? आता मंदिरातला चालू आहे शांत एकदम. तसं स्थिर अंतःकरणामध्ये तो ब्रह्मानंद प्राप्त होत नाही. विठ्ठला जोपर्यंत आपलं अस्थिर आहे, चंचल मन आहे. कृष्ण अर्जुनाचा प्रश्न नाही, आपला प्रश्न आहे. हे मन इतकं चंचल आहे ना, वाऱ्याला हातात धरता येईल म्हणजे मनाला नाही, नाही का? म्हणजे जे वेळेस आपलं अंतःकरण अस्थिर असतं त्यावेळेस आपल्याला आत्मानंद भेटत नाही. पण ज्या वेळेस आपलं अंतःकरण स्थिर होतं ना, स्थिर, घरामध्ये दिवा ठेवला तर कसा शांत जळतो. दुसऱ्या अध्यायात सांगितलं स्थितप्रज्ञ कसा असतो म्हणले, तसा असतो. विठ्ठला हे झाली फलश्रुती. पण अंतःकरण स्थिर होतं कशाना हा प्रश्न आहे ना. पहिलं झालं भगवंताच्या चिंतनांना सद्गुरूने आपल्यावर शक्तिपात केला, नाही का? मग अंतःकरण पवित्र झालं. पण स्थिर कशानं होतं? अंतःकरण स्थिर होतं निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. उपासना तर सगळेच करते, पण निष्काम घडते का हे पहा. भजन करतो आपण, सगळंच करतो. मोठ्या महाराजांच्या मुखामध्ये नेहमी ओवी असायची, ये रते बहुत जोडती किरीटी, जयाचे भजने भोगासाठी. अधिकार होता तेवढा परमार्थ चाललाय, पण याच्याकरता चाललाय म्हणले, नाही का? निष्काम भगवंताचं भजन, निष्काम, काही न मागे कोणाशी, तोच आवडी देवाशी. विठ्ठला जितकी नाही आस त्याचा पांडुरंग, गेले आशा पास निवास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पास विषय तो त्यांचा झाला, नावडे जन धन माता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे. आशेंची सेवा मला घडू म्हणले. तात्पर्य निष्काम जर सेवा झाली आपल्याकडून, निष्काम उपासना झाली भगवंताची, तर आपलं अंतःकरण स्थिर होतं. विठ्ठला खाली राहिले फक्त आता मल गेला, विक्षेप गेला, राहिलं आवरण स्वस्वरूपाचं ज्ञान. आपल्याला कोणी आपण माहिती नाही. संत आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. त्या ज्ञानाना ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. विठ्ठला गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, आसी पदे एकत्र जेते होते, निर्मळ बाहेर झाली संध्या. संदेह माझा ब्राह्मणाला त्रिकाल संध्या करावं लागते बरं का. त्रिकाल आपण सुद्धा ब्राह्मणच आहोत, जानव्यावालेच आहोत आपण वारकरी. आपली सुद्धा त्रिकाल संध्या झाली पाहिजे. विठ्ठला आकडा ज्ञानेश्वरी हरिपाठ ही आपली वारकरीची त्रिकाल संध्या आहे. झाली संध्या, संदेह माझा गेला. शेवटी म्हणले आता मी संध्या करू तरी केव्हा? का आता संध्या करता नाही येणार. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, आणि ममता म्हातारी आता सुतकामध्ये संध्या चालत नाही म्हणते. आता संध्या करू केव्हा? विठ्ठला संदेह गेला, आत्मा राम हृदयी प्रगटाला. भगवान परमात्माच प्रगट झाला, शांती रूपे प्रगटाला.
ज्ञानोबा माझा विठ्ठल विठ्ठल. आता शांतीचा वारा आलाय. रामदेव महाराज म्हणले नाला शीतळ शांतीचा तिने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा तारा कळी काळाची नर हरी रामा गोविंदा वासुदेवा सगळा संदेह नष्ट झाला वास्तव स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं म्हणून उघडे परब्रह्म. निर्गुणामध्ये व्यवहारच होत नाही हो. रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया व्यवहारामध्ये सगुणच लागतं आणि ज्यावेळेस ते सगुण उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती. शिष्यासिया पुरविती आरती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरविती आरती. शिष्यासिया पुरविती आरती. पुरविती आरती. शिष्यासिया पुरविती आरती. अशा ब्रह्मनिष्ठ महात्म्याला कलियुगामध्ये लोक त्रास देतात वंचना करतात दृष्ट असतात ते नष्ट असतात. विवंचना करीती जन दुष्ट नष्ट. वंचना करीती जन दुष्ट नष्ट. वंचना करे जन दुष्ट नष्ट. वंचना करे जन दुष्ट नष्ट. वंचना करीती जन दुष्ट नष्ट. वंचना करीती जन दुष्ट नष्ट. वंचना करीती जन दुष्ट नष्ट. श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती इंद्र चंद्र इंद्र चंद्र वंचना करीती दृष्ट नष्ट पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ कोणाला त्रास नाही झाला. माऊलीला त्रास झाला तर बाकीच्यांचं कुठं राहिलं हो. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर स्वतः भगवान परमात्मा आणि जर चक्र घेऊन आला असता तर मग त्रास दिला असता का नाही ना. करुणीची उपाधी आहे ना. कार्य तेच केलं जे खळांची व्यंकटी सांग. खळ मरू नये म्हणलं वाकडेपणा जावं. खळ जर मरू म्हणलं असतं तर कोणीच माऊली म्हणलं नसतं महाराज. म्हणून वंचना करीती जन दृष्ट नष्ट पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ. रामदेवरायांसारखे डोक्यावर घेतात ना माऊलीला. 100 मूर्खांनी शहाणं म्हणण्यापेक्षा एका सज्जनानं शहाणं म्हणा. 100 मूर्खांनी शहाणं म्हणण्यापेक्षा एका सज्जनानं शहाणं म्हणावा. विठ्ठल हे घडणार. ऐका कलीची महिमा असत्याशी रिजले करती हेळण संताची. कलियुगाचं लक्षणच सांगून ठेवलं. आता काय सत्ययुगात नाही आपण कलीचा प्रभाव वाढलाय महाराज. म्हणून चांगल्या माणसाला त्रास होणार. वंचना करीती जन दृष्ट नष्ट पण त्यांच्याकडे पाहायचं नाही. त्यांचं पाहून आपला प्रवास थांबवायचा नाही. आपला प्रवास वाढला पाहिजे. आपल्याला वैराग्य वाढलं पाहिजे. त्यांच्याकडे किती जरी भुकले तर वाघ त्यांच्याकडे पाहत नसतो. वाघ आपल्या आपल्या रस्त्यानं चालत असतो नाही का. म्हणून आपलं भगवंताचं चिंतन करीत राहावं. सद्गुरू वाचवणी संसारी तारक नशेचे निष्टंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी
छिदी मा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची वंचना करीती जन दृष्ट नष्ट. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, यांच्या लागून तुमचा परमार्थ होणार नाही म्हणले, ते अजूनही या जन भक्ती करा. विठ्ठल विठ्ठल. लोकांनी त्रास दिला म्हणून जगद्गुरु तुकोबरायचं चिंतन बंद नाही झालं. भंडारा डोंगरावर काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा देवाच्या पूजने प्रदक्षिणा युक्त आहार विहार. पण भगवंताची प्राप्तीच केली म्हणून शपथ घेऊन सांगतो, माऊली सांगतात शेवटच्या चरणामध्ये, ज्ञानदेव माने गुरुचा मी दास. 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 तेरे साधनासी आनंदाई. तेरे साधनासी आनंदाई. आनंदाई. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. मेरे साधनास आन काही. मेरे साधनास आन काही. आन काही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. संशयाच्या श्रेणी छेदीचिना. संशयाच्या श्रेणी छेदीचिना. छेदीचिना. आ
ज्ञान देव म्हणे गुरुचा मी नेनी साधनासी आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना. आज फार मोठा पर्वकाळ धर्मनाथ बीजे निमित्त हा यज्ञ होतोय तुमच्याकडे पानावला. फलश्रुती नवनाथ ग्रंथामध्ये फार मोठी सांगितलेली आहे. जे जे कोणी बीज करतील म्हणले त्याचं कसं कल्याण होईल. नाथाने आशीर्वाद दिलेला आहे महाराज, भरभरून आशीर्वाद दिला. म्हणून तुमच्याकडून फार मोठं धर्माचं कार्य होतं. प्रत्येक वर्षी सुंदर असं ज्ञानदान होतंय, अन्नदान होतंय, ज्ञानदान होतं, सुंदर असा हरिपाठ झालेला आहे. म्हणून झालेली सेवा नाथांच्या चरणी भोलेबाबाच्या चरणी समर्पित करू. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तर माझे ते उरले पायिक पण तुका म्हणे माझी कोणी वदविधी वाणी प्रसादा वाचवणी तुमची या विठ्ठले झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. 2 मिनिटं अन्ना बोलतील, सगळे खाली बसा.
मिनटं जास्त वेळ घेत नाही मायबापांनो. खरं म्हणजे हा जनसमुदाय बघितल्याच्यानंतर मला असं वाटतं माझा भगवंत तुमच्या रूपात नटलेला आहे, मायबापांना नटलेला आहे. भाऊंनी इतकं सुंदर ज्ञानाचं दान केलेलं आहे. आणि ही सगळीच मंडळी आम्ही शहरामध्ये कार्यक्रम घडून आणतो ना महाराज. तुम्हाला सांगतो ही जी भजने गायक वादक मी तुमचा नतमस्तक होतो मायबापांनो. पण हे वैभव मात्र सिटीमध्ये पाहायला आम्हाला मिळत नाही. आणि ते वैभव आणि या पानगाव गावामध्ये मला पाहायला मिळतं ह्या परिसरामध्ये. आणि फक्त माझ्या नारंगीजी महाराजांची ही कृपा तुमच्यावरती एवढंच मी बोलू शकतो. आणि त्याच पदस्पर्शाने नारंगीजी महाराज असतील पाठीमागे माझ्या चौथीत असताना माझ्या डोक्यावर ज्यांनी हात ठेवला ते मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज. आणि त्याच आशीर्वादाने तो राहिलेला प्रसाद या लेकराला बाबांनी आत्ता जे सांगितलं बीज मंत्र बीज, आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. भाऊंनी सगळं काही सांगितलं पण काजव्याने सूर्यापुढे चमकण्यासारखं होईल. पण लेकरू आहे ते बोलतं, ते लेकरू म्हटल्याच्या नंतर सगळे ऐकून घेतील 1-2 मिनटं. मग मायबापांना ज्या टायमाला आणि धर्मनाथ बीज आहे, धर्मनाथाला याच दिवशी गोरक्षनाथांनी हा मंत्र दिलेला आहे, बीज दिलेला आहे. बीज निज बीज म्हणले स्वतःमध्ये असणारा परमात्मा राजा तूच आहेस हे दाखवून दिलं. आणि त्यावेळेला मोठा असा जसा आपला आज कार्यक्रम आहे याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे, त्यावेळेला त्या निवृत्तीनाथांनी तो महाप्रसाद आणि सगळ्या जनतेला भक्तांना त्या दिवशी मात्र त्या महाप्रसादाला स्वर्गामधले देव आलेले होते. महाराज तृप्त झाले आणि जाता जाता निवृत्तीनाथांना त्यांनी बोलले, अरे दादा, अरे तू आज एवढा मोठा सोहळा ह्या निमित्ताने घडून आणला, हा प्रसाद आम्हाला असाच मिळावा, अशी काहीतरी व्यवस्था करशील ना. झाला म्हणले, शब्द गेला माझा. ही परंपरा कलियुगामध्ये चालू ठेवतील आणि ती परंपरा तुम्ही पानगावच्या सर्व महिला असतील, माझे भाऊ असतील, माझी माय असेल, माझा वडील असेल, ह्या सर्वांनी मिळून हा परंपरा चालवली. आज भाग्यवान तुम्ही आहे. आज तुम्ही नव्हे भगवंताच्या रूपात तुम्ही आज प्रसाद घेणार आहे. नव्हे निर्गुण निराकार माझा भगवंत परमात्मा इथे प्रसाद घेणार आहे. याच्या पलीकडे कोणतं तुमच्या हातून कार्य घडतं महाराज, असंच घडो. आणि भाऊंचा पण मी आभारी, सुंदर असं आपल्याला ज्ञानाचं दान दिलं. आता त्याच्यानंतर लगेच महाप्रसाद होईल एवढं बोलून मी नतमस्तक होतो मायबापन. हॅलो, आज या ठिकाणी आपल्या पानोखुर्द गावामध्ये धर्मनाथ बीज या कार्यक्रमाचे ह्या धर्मनाथ बीजच्या निमित्ताने आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आजही या ठिकाणी आपण भाऊंचं कीर्तन आपण सर्व मिळून हा कार्यक्रम कीर्तन आपण या ठिकाणी ठेवता. आणि अण्णांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी कलियुगामध्ये हा कार्यक्रम आपण करतो, म्हणजे आपल्या ह्या गावासारखं आपल्या ह्या परिसरासारखं वैभव नाही. म्हणून आपण सर्वांना हा कार्यक्रम दरवर्षी सालबादप्रमाणे केला पाहिजे. आणि आपल्या या गावामध्ये भाऊचं जे प्रेम आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. आणि म्हणून भाऊंना मी आपल्या गावाच्या वतीने, आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने, आपले सर्व वरिष्ठ मंडळी असतील सर्वांच्या वतीने मी भाऊंना या ठिकाणी भाऊंचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. सर्वांनी महाप्रसाद सेवन करण्यासाठी बसून घ्या.